हॅलो गाईज, आपण आज बनवणार आहोत चुरमुऱ्याचा चिवडा. तर चला तर मग आपण सुरुवात करूयात. आपण प्रवासासाठी किंवा घरी आल्यानंतर भूक लागते त्यावेळेस खाण्यासाठी हा चिवडा बनवू शकतो. आणि बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण चुरमुरे व्यवस्थित पद्धतीने भाजून घेऊयात. कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे चुरमुऱ्यांना. आणि नंतर आपण टाकणार आहोत मका टाकत असताना तशीच नाही टाकायची, तर आपल्याला तळून टाकायची आहे. मस्तपैकी मका आपल्याला तळून घ्यायची आहे. हे बघा, घेऊयात शेंगदाणे तळून. मस्तपैकी शेंगदाणे आपण तळून यामध्ये टाकूयात. शेंगदाणे लाल होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे तेलामध्ये. आणि तळून झाल्यानंतर आपल्याला ते चिवड्यामध्ये मिक्स करायचे आहेत. त्यानंतर टाकणार आहोत डाळवं सुद्धा आपल्याला तळून यामध्ये मिक्स करायचं आहे छान प्रकारे. आता घेऊयात कोथिंबीर तळून. कोथिंबीर तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण मस्त तळून आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे, जेणेकरून आपला चिवडा खमंग होणार आहे. तर चला तर घेऊयात आता आपण कोथिंबीर तळून. चिवड्याला चव येण्यासाठी थोडीशी आपण साखर मिक्स करून घेऊयात. ती पण मिक्सरवरती बारीक करून, जेणेकरून चिवडा आपला चवदार होणार आहे. तर चला तर मग आपण देऊयात आता चिवड्याला फोडणी. मस्त जिरे, मोहरी आणि अद्रक लसणाची पेस्ट आपण यामध्ये घालूयात. आणि ही पेस्ट आपण व्यवस्थित पद्धतीनं लालसर होईपर्यंत आपण ती तळून घेऊयात मस्त. त्यामध्ये टाकूयात आपण हळद. मस्त हळद टाकून झाल्यानंतर टाकूयात आपण लाल तिखट चवीनुसार. आणि हे मस्त मिश्रण आपण एकत्रित करून घेऊयात. आणि थोडंसं हे एकत्रित झाल्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. चवीनुसार टाकायचं आहे मीठ. आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत मस्तपैकी चिवड्याचा सुहानाचा मसाला टाकला तर आपला चिवडा खमंग होणार आहे. हे बघा. आणि हे मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. आणि हे मस्त एकत्रित झाल्यानंतर आपल्याला आता मिक्स करायचं आहे आपल्या चिवड्यामध्ये. हे छान प्रकारे मिक्स करून घेऊन आपला चिवडा आता जवळजवळ तयार होत आलेला आहे. हे मिश्रण यामध्ये टाकून आता आपल्याला पूर्णपणे ते एकत्रित करून घ्यायचं आहे.
आता आपला चिवडा तयार झालेला आहे. तर नक्की तुम्ही हा चिवडा घरी करून बघा, खूप खमंग आणि टेस्टी होणार आहे. तर बाय बाय गाईज, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.